नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये भगवंताचे पूजन करणे याला फार महत्त्व दिले गेलेले आहे आणि ते महत्त्वाचे मानले जाते. शिवाय श्रद्धा भक्तिपूर्वक आपण पूजा केली तर भगवंताची कृपा नक्कीच होते. कधी कधी आपण पूजा करत असताना आपल्याला काही संकेत मिळतात, परंतु आपण तर संकेताकडे खूप वेळा दुर्लक्ष करतो, फारसे लक्ष देखील देत नाही. आपल्याला लक्षातच येत नाही की हे संकेत साक्षात आपल्याला भगवंतांनी दिलेले आहेत. आपल्यावर भगवंताची कृपा आहे आणि भगवंतांनी आपली पूजा स्वीकारली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे संकेत कोणते ते पाहणार आहोत. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पहिला संकेत आहे तो म्हणजे आपण देवपूजा करत असताना धूप किंवा अगरबत्ती लावतच असतो. देवपूजेच्या वेळी जर धूर सर्वत्र पसरला आणि आपल्याला प्रसन्न वाटू लागले, म्हणजेच की त्यावेळेस समजायचे आहे की साक्षात भगवंत आपल्याजवळ आहेत व लवकरच आपले नशीब चमकणार आहे. हीच सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला असलेली जाणवते. अचानक घरातील वातावरण प्रसन्न वाटू लागते. दुसरा संकेत आहे तो म्हणजे देवपूजा करत असताना किंवा देवपूजा झाल्यानंतर जर एखादा भिक्षुक आपल्या दारी आला किंवा कोणी लहान बाळ जर आपल्या घरी आले तर समजून जावे की आपल्या दारात साक्षात भगवंत आले आहेत. असे घडल्यास त्या भिक्षुकाला काही ना काही खायला द्यायचे आहे किंवा काही दान देखील करायचे आहे. त्याला खाली हात कधीच जाऊ द्यायचे नाही. असे केल्याने आल्या धनात कधीच कमी होत नाही, तर नेहमी वाढत जाते. पूजेदरम्यान एखाद्या भुकेलेल्याला अन्न देणे म्हणजे भगवंतांना प्रसन्न करणे आहे. तिसरा संकेत आहे तो म्हणजे आपण देवपूजा करत असताना भगवंतासमोर हात जोडून उभे असताना जर दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला किंवा दिव्याची ज्योत जर वाढली तर समजून घ्यायचे आहे की भगवंता आपल्यासमोर आहेत. आपली प्रार्थना देवाने स्वीकारली आहे. आपल्या सर्व अडीअडचणी आपण भगवंतांना सांगू शकतो व त्या सर्व अडचणींमधून आपल्याला लगेचच ते दूर देखील करतील. चौथा संकेत आहे तो म्हणजे आपण देवपूजा करत असताना धूप अगरबत्ती लावलेली असतेच, तेव्हा त्या धुरामध्ये आपल्याला कधी ओम किंवा स्वस्तिक असे शुभचिन्हे आपल्याला दिसले तर समजून घ्यायचे आहे की भगवंत आपल्या पूजनाने प्रसन्न झाले आहेत आणि लवकरच आपल्या सर्व अडचणी दूर करणार आहेत आणि आपले नशीब देखील उजळणार आहे. पाचवा संकेत आहे तो म्हणजे आपण देवपूजा करत असताना भगवंतांना आपण एखादे फूल अर्पण करत असतो आणि ते फूल पूजेदरम्यान आपल्या पुढे येऊन पडले तर समजावे की भगवंत आपल्या पूजनाने प्रसन्न झाले आहेत आणि भगवंतांनी आशीर्वादाच्या स्वरूपात फूल दिले आहेत. या प्रकारे आपल्याला संकेत मिळतो की आपल्या जीवनातील सर्व संकटे नाहीशी होतील आणि आपल्याला सुखसमृद्धी मिळेल. सहावा संकेत, हिंदू धर्मात अतिथी देवो भव असे म्हटले जाते, म्हणजेच की पाहुणा देवासमान मानला जातो. देवपूजेदरम्यान आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर समजून घ्या की साक्षात भगवंत आपल्या दारी आले आहेत. चुकून देखील पाहुण्यांचा मन दुखवू नका, त्यांना आदराने वागवा. जे संकेत आहे ते पूजेदरम्यान आपल्याला मिळत असतात आणि त्याद्वारे आपल्याला आपल्या आसपास भगवंताची असलेली जाणीव होते. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.